सदाशिव चौगुले, राहणार पिंपळगाव खुर्द, वय आमच्या गावचे सर्व तरुण नागरिक. आम्ही आज आमच्या गाव तलावाच्या शेजारी होऊ घातलेल्या दवाखान्याच्या विषयासंदर्भात दोन शब्द बोलायचं म्हणून जमलेलो आहोत. 50 खाटाचा होमिओपॅथिक दवाखाना हा सांगावला मंजूर असताना पिंपळगावला आणण्यात आला. त्याची कारणं ऑफिसनं काय व्यवस्थित बघितलेली नाहीत. ज्यावेळी हा दवाखाना पिंपळगावला आलेलं समजलं त्यावेळेला आम्ही झालेल्या ठरावावर हा दवाखाना तलावाच्या शेजारी होऊ नये, हा दवाखाना पिंपळगावला व्हावा पण इतरस्त गटामध्ये व्हावा. इथं तलावापाशी केल्यानंतर तलावाला होणारी अडचण ही आम्ही तोंडून सांगितली पण त्यांनी काय ऐकलं नाही. 26/8/2025 ग्रामसभेमध्ये हा दवाखाना इतर गटामध्ये हलवण्यात यावा, हा गट नंबर रद्द करावा असा आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव सुद्धा केला. पण याची अंमलबजावणी आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केलेली नाही. हा कागद वरती देऊन गावचा विरोध आहे हे सांगितलेलं नाही. त्याच्या उपरोक्त हा ठरावाचा कागद मागितल्यानंतर आम्हाला 3 महिन्याने कागद देण्यात आला. तोपर्यंत काम सुरू झालं. आज काम सुरू झालं पण दवाखान्याची तटबंदी बांधताना आमच्या तलावाच्या पूर्वेकडील बाजूस फक्त 2 ते 3 फूट जागा सोडून दवाखान्याच्या तटबंदीचं काम सुरू झालेलं आहे आणि ह्या तटबंदीच्या कामात एवढं पाणी आलेलं आहे. आज नोव्हेंबर चालू आहे, डिसेंबर सुरू होणार. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यानंतर ह्या तटबंदीला पाणी लागणार, हे एकदम चुकीचं दिसतंय. तलावात येणारं पाणी हे इकडं पूर्वे साईडला पाऊस पडल्यानंतर ओघळातनं तलावाला येणार. दवाखान्याचं क्षेत्र केल्यानंतर आमच्यात पाणी कसं गोळा होणार? गावच्या गुरांचा प्रॉब्लेम आहे. या तलावाच्या दक्षिणेस बाजूस पाझर तलावाची विहीर आहे जिथून आमचं गाव पाणी पितंय. पाण्याची इतरच व्यवस्था झालेली आहे. जाकवेल नदीला आहे पण नदीला पुरात जाकवेल ज्यावेळेला बुडतं त्यावेळेला पाणी ह्या विहिरीतून प्यावं लागतं आणि आता तर त्याचा ओटी तपासून निम्म गाव त्या विहिरीचं पाणी पितंय. पण या दृष्टिकोनातनं हे जर काम चाललं, उद्या दवाखान्याचं दूषित पाणी जर आमच्या तळ्यात चाललं तर गोरं पाणी पिण्याच्या लायकीचं राहणार नाही, गावातले लोक पाणी पिणार नाही. ह्या सगळ्या वारंवार गोष्टी सांगून ग्रामपंचायतीनं कुठलीही दखल आमची घेतलेली नाही. आज काम सुरू झाले म्हणून आम्ही इथं आल्यानंतर वर्क ऑर्डर यांच्याकडे फक्त कंपाऊंडच्या तटबंदी जी आहे म्हणून सांगतात पण ती दाखवलेली नाही. दवाखान्याची वर्क ऑर्डर अजून झालेली नाही. मला फक्त एवढंच आवाहन करायचं आहे, आमच्या गावचे सरपंच, पाटबंधारे ऑफिसचे मुख्य, तहसीलदार ऑफिस या लोकांनी येऊन ह्या जागेची पाहणी करावी. ह्या पाण्यामुळं, ह्या तटबंदीमुळे ह्या पाण्याचा किती दुष्परिणाम होणार आहे हे त्यांनी जाणून घ्यावं व ह्याची चौकशी करून पुढचं काम सुरू करावं. आमचं तर म्हणणं असं आहे की इथं काम करूच नाही, तुम्ही इतरच गटमध्ये काम करा. पण जर समजा एवढं सगळं करून सुद्धा जर काम राहिलं तर पिंपळगावची जनता ह्याला माफ करणार नाही, त्या कामावर आल्याशिवाय राहणार नाही. अन्यायी कुठल्याही ऑफिसनं आम्हाला दाद नाही दिली तर शेवटी आम्हाला पर्याय आहेत. आम्ही शासनासमोर आम्ही कुठल्याही दुसऱ्या दृष्टिकोनातून पर्याय मागू पण आम्ही काम इथं आज थांबवण्यात सांगितलेलं आहे. काम करणारे लोक इथून गेलेले आहेत आणि काम हे थांबावं. प्रत्येक ऑफिसेसला आम्ही अर्ज दिलेला आहे. त्या अर्जानुसार ह्याची चौकशी होऊन काम सुरू व्हावं. काम इथं न करता दुसऱ्या गटामध्ये चालू व्हावं एवढीच आमची विनंती. मी राज कांबळे. दर प्रत्येक गावसभेमध्ये गाव हिताचा मुद्दा मांडत असताना मागच्या गावसभेमध्ये एक मुद्दा मांडला होता की तलावानजीक असणारा दवाखाना हे पाणी दूषित करणार, पिण्याच्या पाण्यायोग्यामध्ये मिसळणार आणि त्याच्यामुळे रोगराई पसरणार. याबद्दल मोठ्या प्रमाणात गाव तांडवी निर्माण केला होता. प्रत्येक घराघरात जाऊन सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. त्याला झुगारून सध्या हे काम चालू आहे. हे अतिशय निंदनीय असून हे गावाला हानिकारक असताना सुद्धा सरपंच याच्यावरती शब्द बोलायला तयार नाहीत, उपसरपंच इथे येऊन सांगायला तयार नाहीत. वेळप्रसंगी ग्रामसेवकाला दमदाटी देऊन त्यांनी बदललं आणि मागच्या गावसभेमध्ये काही लोक बोलवून, काही व्यसनाधीन म्हणजे त्या पद्धतीचे लोक बोलवून आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. आमची एक ह्या प्रशासनाला विनंती आहे की गाव हिताचा निर्णय घेत असताना या असणाऱ्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती एकतर दवाखाना बांधायचा तुम्ही निर्णय घेतला आणि तो दवाखाना बांधत असताना एक काम चालू झाला आणि काम चालू होत असताना या चरीमध्येच पाणी येतंय. हे पाणी बघण्यासाठी तर सरपंच उपसरपंचांनी इथं यावं अशी मी त्यांना विनंती करतो. काही दिवसापूर्वी दवाखान्यानंतर अनेक मोठा स्फोट झाला की शेजारी असणाऱ्या 399 गट नंबर मध्ये नाशिक विद्यापीठ येणार आहे. मग आमचा प्रश्न असा आहे की काही दिवसापूर्वी तुम्ही प्लॉटिंगचे अर्ज घेतले, 25 रुपये त्यांना सामान्य पावती दिली, प्लॉट कुठे पडणार हे सांगायसाठी तर एकदा तुम्ही गावसभा घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पिंपळगावकरांनो, तुमच्या आमच्या हा अस्मितेचा प्रश्न आहे.
आमच्या जनावरांचा प्रश्न आहे, आमच्या इथं असणाऱ्या रोजंदारी माणसांचा प्रश्न आहे, आमचं तलाव हे गावचं नवसंजीवनी आहे आणि त्याच्या बाजूला असणारी विहीर आमचं हे जीवन आहे. हे दोन्ही संपवण्याचं काम जर ग्रामपंचायत करत असेल तर वेळ प्रसंगी दांडकं घेऊन आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, वेळ प्रसंगी आम्हाला उपोषण करावं लागेल, वेळ प्रसंगी ह्याला आडवं मारावं लागेल आणि हा प्रश्न ज्वलंत करायला अखंड महाराष्ट्र तुमच्या आमच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही. दवाखाना तर फार महत्वाचा आहेच, पण गट नंबर बदलून बांधावा असे म्हणणारे आम्ही युवक, पण काही कारणास्तव इथंच झाला पाहिजे ही मगरुरी घेणारे हे सरपंच, उपसरपंच आणि इथलं असणं प्रशासन यांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र याल ही विनंती करतो. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.